बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात स्मार्ट सिटीच्या पादचारी मार्गावरील झालेल्या अतिक्रमणाची। पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठी समस्या झाली आहे आणि ह्याला मुख्य कारण म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्यात आलेले आधुनिक पादचारी मार्ग। सध्या शहरामध्ये ठिकठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत मोठमोठ्या आधुनिक पद्धतीचे पादचारी मार्ग बांधण्यात येत आहेत आणि हेच पादचारी मार्ग शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहेत। काळेवाडीतील परिसरात ह्या पादचारी मार्गावर अनाधिकृतपणे पार्किंग, हातगाडीवाले, पानटपरीवाले, स्टॉलधारक व इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपले जाळे पसरवले, ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेने चालावं लागतंय। पार्किंगची सोय नसल्याने नागरिक पादचारी मार्गावर तसेच रस्त्याच्या कडेला आपले वाहन उभे करतात। पादचारी मार्ग जवळजवळ 15 ते 20 फूट रुंद असल्याने रस्ता बारीक झालाय। त्यात BRT मुळे देखील संपूर्ण काळेवाडी परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे। अतिक्रमण झालेल्या पादचारी मार्गावर पालिका प्रशासन कारवाई तर करतच आहे, पण दुसऱ्या दिवशीच परिस्थिती जैसे थे। या संपूर्ण वाहतूक कोंडी व अतिक्रमणामुळे काळेवाडी परिसरातील नागरिक हैराण झालेत। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। मी नरसिंग ज्ञानेश्वर माने, माझं ऑफिस आहे इथं सिद्धनाथ ट्रॅव्हल्सचं आणि महानगरपालिका आपल्या इथं फुटपाथ बांधलेला आहे। ही खूप छान गोष्ट आहे, पण ह्या फुटपाथचा काहीच उपयोग होत नाही आहे, कारण की फुटपाथ मोठा झाला आहे, रोड छोटा झालेला आहे आणि आपल्यावर रोज वरच्या दिवस की आपल्याकडे ट्रॅफिक भरपूर लागले, गाड्या वाढवच लागल्या आणि मध्येच एक BRT बांधली आहे। त्या BRTचा खरंच काही उपयोग नाही आहे। BRTनं फक्त दिवसात एक 10 ते 5 बस जातात आणि ते फक्त पिंपरी ते सौदागर एवढ्याच बस, दुसरीकडे कुठे बस जात नाही आहे। आणि लोक काय करतात, फुटपाथ बांधले, फुटपाथचा उपयोग नाही, कारण की वरती पार्किंग होते टू व्हीलरची, खाली जागाच नाही पार्किंग करायला। जर खाली पार्किंग झाली तर रोड बारीक पडतो। ह्याचं महानगरपालिकेचं काहीच लक्ष नाही, रोज इथे गाडी तेवढे बघतायत, तात्पुरते जात आहेत। म्हणजे जे नो पार्किंग होते त्याच्यामुळे तुमच्या समस्या काय? लोक इथं फुटपाथवर गाड्या लावतात तुमच्या दुकानासमोर, तुमच्या समस्या काय नेमकं? आपली समस्या म्हणजे आमच्याकडे कस्टमर येतात, पण कस्टमर आले की 2 मिनिट पण गाडी लावायला जागा राहत नाही खाली। आणि जर कस्टमर नाही थांबला तर आमचा धंदा कसा व्हायचा? धंदा नाही तर दुकानचं भाडं भरायचं कसं? दुसरीकडे संध्याकाळी ट्रॅव्हल्सला पण 1 मिनिट सुद्धा ब्रेक करायला जागा राहत नाही, कारण की 2 व्हीलरची पार्किंग प्लस पुढे 4 व्हीलरची पार्किंग। 4 व्हीलर पार्किंग झाली की रोड पूर्ण जाम होतो, मग लगेच पोलिसांची राऊंड होणार, राऊंड झाली की ट्रॅफिक जाम झाली, ट्रॅव्हल्समुळे ट्रॅफिक जाम झाली, त्याचा सगळा दोष फक्त ट्रॅव्हल्सवाल्यावरती येऊन पडतो। आणि या फुटपाथचा माझं एकच म्हणणं आहे की फुटपाथ नसायला पाहिजे इथं, कारण त्याची खरंच काहीच गरज नाही आहे। इथं काय वॉकिंग कुठं पार्क नाही आहे किंवा कोणी इथं चालायला कोणी येत नाही। साईडला हॉटेलला सेपरेट पार्किंग आहे, पण फुटपाथ आहे फक्त एवढ्या पुरतात, कोपऱ्यात पडतात फुटपाथ आहे। फुटपाथ एकदम शेवटपर्यंत फुटपाथ पाहिजे आपल्याला। बघा आता बघू शकता तुम्ही, तिथे टेम्पो पार्क केला आहे, त्याच्यावर रोड अजून छोटासा झालेला आहे। एवढं समस्या आहे की फुटपाथचा खर्च उपयोग नसल्यामुळे फुटपाथ कमी करा आणि रोड थोडासा मोठा करा, जमल तर ते BRT पण कमी करा, कारण त्याच्यामुळे काहीच उपयोग नाही त्या BRTचा। दादा तू काय सांगशील, इथे जे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोठे फुटपाथ बनले, जवळजवळ 15 ते 19 फूट एवढा असं फुटपाथ आहे, तर याबद्दल तुमच्या काय समस्या आहे? नाही, फुटपाथची सध्या म्हणजे आवश्यकता आहे लोकांना चालण्यासाठी वगैरे, पण विषय काय होतो की संध्याकाळी लोक फुटपाथ सोडून पलीकडे गाड्या लावतात, त्याच्या पलीकडे एखादी रिक्षा लागली की मोठ्या वाहनांना जायला अडचण होती। आणि दुसरी समस्या अशी की आपला जो भाग आहे इथं जास्त करून आता संध्याकाळी ट्रॅव्हल्स गाड्या चालतात, तर त्याला आपल्यासाठी एक काळेवाडी फाट्याला एखादी पार्किंगची व्यवस्था वगैरे महानगरपालिके वगैरे किंवा PMRD कडून केली गेली तर बरं होईल, कारण जे बस थांबतात त्याच्यामुळे मागे एखादी ॲम्ब्युलन्स वगैरे थांबली तर पटकन जाता येत नाही गाड्यांना। ही आमची प्रमुख समस्या आहे। अनाधिकृतपणे जे रस्त्यावर फ्रूटवाले असतील, व्यावसायिक असतील, वडेवाले असतील, ह्यांचा तुम्हाला काय त्रास होतो? कारण इथं जर आपण पाहिलं की ह्यांनी जे इथं जाळं पसरवलं त्याच्यामुळे नो पार्किंग असेल, लोक फुटपाथच्या खाली चालतात, ते जीव मुठीत घेऊन चालतात, याबद्दल काय सांग? नाही, त्यांनी गाड्या लावल्या तर काय होतं, मागून येणारी एखादी गाडी असेल तर ती जाम झाली की परत त्याच्या मागं अजून गाड्या जाम होतं, म्हणजे नॉर्मल रहदारी करणाऱ्या लोकांना अडचण होती। मी आता हे पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी परिसरात, सध्या हा जो परिसर आहे तो ट्रॅफिकच्या विळख्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याला एक मुख्य कारण आहे पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत बांधण्यात आलेले हे जे आपण पाहू शकतो फुटपाथ। पण आपण जर पाहिलं तर ही एक वस्तुस्थिती नाकारता येत नाही की स्मार्ट सिटीच्या नावाखाली हे जे मोठे जवळजवळ 15 ते 19 फूट एवढे असे फुटपाथ बांधण्यात आले, त्याच्यामुळे रस्ता छोटा झाला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं की फुटपाथ एवढे मोठे आहेत की या ठिकाणी
ठिकाणी अनधिकृतपणे या ठिकाणी पार्किंग केली जात आहे। अनधिकृतपणे वडेवाले असतील, टपरीधारक असतील, ठेलेवाले असतील, त्यांनी आपला जाळा या ठिकाणी पसरवला आहे। या ठिकाणी पालिका प्रशासनाने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसेंदिवस जर आपण पाहिलं तर अशा बातम्या येत असतात की पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण पथकाने या ठिकाणी कारवाई केली, पण दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी परत एकदा आहे ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते। जर आपण पाहिलं की कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा या ठिकाणी फ्रूट्सवाले असतील, वडेवाले असतील, ठेलेवाले असतील, स्टॉलधारक असतील, हे आपला परत एकदा जाळा पसरत आहे। तर ह्याला असं नागरिकांकडून प्रश्न निर्माण होत आहे की याला नेमका आशीर्वाद कोणाचा, का जे कारवाई करणारे अधिकारी असतील, पोलीसवाले असतील, हे हफ्ते घेतात का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। आणि या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेसला जर आपण पाहिलं 5 ते संध्याकाळी 10च्या दरम्यान या ठिकाणी अक्षरशः वाहतूक कोंडी होती। काळेवाडीच्या सुरुवातीपासून ते काळेवाडी फाटा हा जो परिसर आहे जवळपास हा 3 किलोमीटरचा परिसर आहे, पण 3 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी देखील नागरिकांना जवळजवळ 15 ते 20 मिनटं कसरत करायला लागते। तर या ठिकाणी लवकरात लवकर पालिका प्रशासनाने जे आज कारवाई करावी, जे अनधिकृतपणे या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण झाले, नो पार्किंग असेल, त्या ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग असेल, ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आणि लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे। कारण यामुळे असं होणार आहे तर तोडगा निघाला नाही तर हा संपूर्ण परिसर हा ट्रॅफिक जामच्या विळख्यात आपल्याला पाहायला मिळू शकतो। कॅमेरामॅन मारुदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला वस पिंपरी चिंचवड।